नमस्कार मंडळी. तर मी मनीष आजगावकर. आज मी जातो आहे माझ्या आजगावच्या देवांका. तर आता मी असं आहे चिपीच्या ह्या फुलावरती बघा, आजूबाजूचा निसर्ग बघा, मस्त वाटतं. ह्या दिवसात पण किती ग्रीनरी असा. जाता जाता वाटेत ह्या चिपीचा विमानतळ लागता. सध्या हे 2च फॅसिलिटी चालू आहेत एअर इंडियाचे. 2च विमानं येतात, एक सकाळचा एक संध्याकाळचा. आजूबाजू काय नाही आहे. जाताना येताना काहीतरी स्वतः ट्रॅव्हल करताना घेऊन जावा. हे मस्त रस्ते बनवले नाहीत. आजूबाजूचा परिसर बघा किती शांत, झुळझुळ हवा येत होती, बरा वाटला. खूप मजा येता गाडी चालवताना, बरा वाटता. गावचा अनुभव, आजूबाजूची झाडा, बाईकवरसून एकटोच फिरणं मस्त वाटतं. खूप बरा वाटतं. माका गाव तर खूप आवडता. ह्या असा निवतेचा वरचा चला. तर जाता जाता हे बघा, हे आजूबाजू बघा. कोकणात उगाच आमच्या मालवणा खास करून उगाच कॅलिफोर्नियानं नाही म्हटला. हा एकदम जबरदस्त. हा आजूबाजूचं बघा किती परिसर स्वच्छ आहे. आजूबाजूची वेगवेगळी झाडं, रतांब्याची, काजूची, फणसाची, खूप काय काय झाडं माका गावली जाताना. त्याच्यात माका गावले मस्त मस्त काजू, काजी, फका, खूप काय काय, करवंदा, तोरणा. मी अशी गाडी चालवलं आहे कॅमेरा लावून हातात धरून, पण तुम्ही असा करू नको, रिस्की आहे. मी जरा प्रोफेशनल आहे त्याच्यामुळे करतो आहे. मी व्हिडिओ तुमका कसं वाटतं तो माका नक्की कमेंटमध्ये, लाईकमध्ये, सबस्क्राईबमध्ये कळातच सांगा तुम्ही माका. जा काय आता जेन्युन दाखवतं आहे, ओरिजिनल दाखवतं आहे. काय ह्याच्यात एडिट बीट जास्त करणंही नाही मी, कारण जेवढा रिअलिस्टिक असता तेवढा बरा असता. जाता जाता माका बरेचशे गोष्टी दिसले. ही बघा, ही काजूची झाडा, काजी बघा लाल लाल भडक, मस्त मजा येतं जरा बघू. जिथे काजूच काजू, काजीच काजी बघा. लाल बोंडू, एका मालवणी भाषेत, प्युअर मालवणी भाषेत बोंडू म्हणतात. मी गेल्यानंतर प्रत्येक गोष्टी खाऊनच बघते. या फका 300 रुपये शेकडा आहेत. म्हणजे जाता जाता जा काय गोष्टी दिसले ते तुमका सगळ्यांका दाखवते माझ्या ब्लॉगद्वारे. ह्या असा रतांब्याचा झाड आहे बघा, जे आपण शोला, कोकम सरबत खातो ना बघा. ह्यो कच्चो हा, रतांबो जो हा ह्यो कच्चो हा. आणि ह्यो बघा, हे लाल लाल भडक दिसता. ह्यो मी काढलंय, कसं कसं काढलंय, घळणीत होतो मी तो काढलाय. ह्यो बघा ॲड गावलो. ह्यो प्युअर हा. ह्यो सुकवलं जाता आणि त्याची प्रोसेस केली जाता. आणि यांच्या बियांची ना मुटियाला बनवतात. ज्यांचे पायाचे भेगे असतात, थंडीत ज्यांचे पाय फुटतात त्यांच्यासाठी. पावसाळ्यात तर एकदम जबरदस्त दिसतं हा व्ह्यू. आता मे महिन्यात पण एवढं भारी दिसतं, म्हणजे पावसाळ्यात काय असात विचार करा फक्त. आता मी तुमका दाखवतो आहे वेंगुर्ला बीच, लांबूनच पण दाखवतो आहे. असा वेंगुर्ला आरोंद्याचो नजारो हे बघा. जाऊ शकले नाही, जरा वेळ कमी होतो त्याच्यामुळे. तरी पण जेवढा जमला तेवढा फुटेज तुमका दाखवतो आहे, बघू शकता तुम्ही. बघा काय नजारवा. कॅलिफोर्निया, लंडन कशा खोया. आपलं कोकणच एवढं जबरदस्त, मालवणच एवढा आपला जबरदस्त. जाता जाता आपण वेंगुर्ल्याचा बाजार, आजगावची वेंगुर्ल्याची माशाची बाजारपेठ वाटा. एकदम फ्रेश, एकदम म्हणजे एकदम फ्रेश. डायरेक्ट पाण्यात, डायरेक्ट विकू. लोकांची गर्दी बघा. आपण चला तर आम्ही आता जाता जाता माझा देव आजगाव इथे आलेलो आहे. विठोबाच्या मंदिरात, जैन मंदिर ॲक्च्युलीमध्ये आता जायचं होता.
एंट्री करूया श्रीदेव वेतोबा आणि भूमिकेचं दर्शन घेऊया. मस्त देऊळ, एकदम थंड वातावरण. एक कासवाची मूर्ती, ही भूमिका देवीची मूर्ती, ही भूमिका माता. खूप मस्त वाटतं. हे वार्षिक जत्रा पण असतं मे महिन्यात असतली. देवीचा प्रसन्न रूप दर्शन घेतले आणि आता गेले माझ्या देवाकडे, वेतोबाकडे. मी आता देवाची साडी घातलेली, ही असं देवाची चपला. ज्यांचे नवस असतात ते त्याप्रमाणे चपला बनवायची लागतात. आणि नवस पूर्ण झालो की खालसून घासलेली असतात. म्हणजे किती जागृत देवस्थान. आता बघा, जसं नवस असतात तशी माझा देवावर पूर्ण विश्वास हा, श्रद्धा हा, मोठी चपला. पूर्ण श्रद्धा, अंधश्रद्धा नाही. चला तर जाता जाता आम्ही सटाकलो आणि आता परतीच्या रस्त्यावर. तर भेटा या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. सबस्क्राईब करा.